नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रथम वर्ष कला मराठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे 2024-25 पासून प्रथम सत्रासाठी मन में है विश्वास हे विश्वास नांगरे पाटील यांचं आत्मचरित्र आपल्याला अभ्यासायला आहे. या आत्मचरित्रातील दुसरं प्रकरण आज आपण पाहणार आहोत. मी डॉक्टर प्रतिभा जाधव, लासलगाव महाविद्यालय, मराठी विभाग. मन में है विश्वास, प्रकरण 2, शाळा. मी शाळेत प्रवेश घेतला त्यावेळी वडील गावचे सरपंच होते. कदम गुरुजींनी गुढीपाडव्याच्या दिवशी माझं स्वागत करून माझी जन्मतारीख लिहून टाकली. जून उजाडला, शाळा सुरू झाली. पावसाळ्यात पोत्याची खोप करून अंकलिपी व पाटी घेऊन शाळेत पोहोचण्याचं कसं असायचं. पायात चप्पल नसायची, पण चिखलानं माखलेले पाय शाळेच्या वळचणीला पाण्यात धुवून त्या विद्यामंदिरात प्रवेश करायच्या वेळी माझ्या मनात उठलेलं कुतूहलाचं काहूर मला आजही पुसट पुसट आठवतं. आमच्या वर्गात मी ग म भ न सर्वात आधी गिरवायला लागलो आणि गुरुजींचा लाडका विद्यार्थी झालो. त्यातूनच पहिलवानाचा सरपंचाचा मुलगा आणि नांगरगट्टी भावकी अशी बिरुद लागल्यानं माझा रुबाब वाढतच गेला. दुसरीत असताना चौगुले गुरुजी बाकी सर्वांना पाठीत गुद्दा, तर मला मात्र शालेय पोषण योजनेतून मिळणारा अख्खा भरलेला दुधाचा तांब्या देत. साहजिकच काही मुलांचा मी म्होरक्या तर काही जणांच्या असूयेचा विषय बनलो. जिल्हा परिषदेची मुलांची शाळा नंबर 1 असं माझ्या शाळेचं नाव. गावच्या माळरानात शाळेची छानशी इमारत आहे. इमारतीच्या मागच्या बाजूला त्यावेळी बकरी कापली जायची. समोरच्या बाजूला सलूनमधला सगळा कचरा केस फेकलेले असायचे. त्यामुळे मधल्या सुट्टीत कापलेल्या बकऱ्याचं हलणारं शरीर निरखणं किंवा न्हाव्यानं टाकलेल्या केसातून जुनं ब्लेड शोधणं हे आमचे उद्योग असायचे. पाराच्या कट्ट्यावर उभं राहून कुणाची सूक खूप लांब जाते ही स्पर्धाही रोज चाले. शाळेची आठवण आली की दिवा स्वप्नासारखी धुक्यातली शाळा माझ्या डोळ्यासमोर उभी राहते. तान्या, मुजब्या, परशा अशा मैत्रांना मारलेल्या आरोळ्या कानात गुदगुल्या करतात. मला माझे ग्रामीण शिक्षक आठवतात. शाळा सुटल्याची घंटा वाजल्याचा आनंद आठवतो. टंग 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 ठोका पडला की वासरू जसं उधळतं तसे आम्ही शाळेतून बेफाम गतीनं बाहेर पडायचो. शाळा संपली की माळावर जायचं. माळरानाच्या घसरड्या उतारावर काठीवर 2 पाय ठेवून दोन्ही हातांचे वल्हव करून काठीवरच्या स्केटिंगच्या आमच्या स्पर्धा लागायच्या. त्यात कोणाचे गुडघे किती वेळा फुटले असतील याचा नेम नव्हता. तात्यांनी 2 जातवान म्हशी घेतल्या होत्या. डेअरीला दूध घालूनही मुबलक दूध शिल्लक राहायचं. दुधातुपाची घरात सुबत्ता होती, त्यामुळे घरी आलो की आजीनं कुस्करलेली दूध भाकरीची मेजवानी असायची. शाळेत फळ्यावर तारीख लिहायचा रोजचा नियम असायचा. आल्या आल्या मोठमोठ्याने पाढे म्हणावे लागायचे. ते घोकलेले 30पर्यंतचे पाढे मी आजही विसरलेलो नाही. शिक्षक पांढरा शुभ्र सदरा व विजारीतच यायचे. काही जण धोत्रामध्ये असायचे. बेंबाट उपटणं, पाठीवर गुद्दा देणं, हातावर छडी मारणं या विद्यार्थ्यांच्या खोडकरपणा व अवगुणारूप मिळणाऱ्या शिक्षा होत्या. छडी लागे छमछम, विद्याई घम घम असा सुविचारही शाळेच्या भिंतीवर लिहून ठेवलेला होता. मला क्वचितच शिक्षा मिळायची. त्यामुळे आपल्याला कमी विद्या मिळते की काय अशी रुखरुख लागलेली असायची. शाळेत मन न रमणारी ही बरीच मंडळी आमच्या वर्गात होती. शाळा भरली की त्यांना पालकांनी जबरदस्ती हातात वेताची फोक घेऊन शाळेत आणलेलं असायचं. या डांबरट बालकांचा ताबा घेतला की शिक्षक अजून प्रसाद द्यायचे. मात्र शिक्षक वर्गाबाहेर गेले की हे वस्तात विविध क्लुप्त्या करून शाळेबाहेर कसं पळून जाता येईल याचाच विचार करत बसायचे. शाळेच्या खिडकीचे गजही यांना क्वचितच रोखू शकले. चपळ आणि बारीक शरीरयष्टीच्या या सवंगड्यांना गजातून बाहेर पडल्यावर तुरुंग फोडून पळालेल्या कैद्यासारखा आनंद व्हायचा. ढगळा शर्ट आणि ठिगळ लावलेली चड्डी घालून माळावर जायचो. म्हशींना घेऊन तळ्यात डुंबायचो. दसऱ्याच्या दिवशी गांधी टोपीवर नीनाबाईच्या देवळातलं घटातलं नुकतंच कोंब फुटलेलं गवत लावून ऐटीत शाळेत जायचो. गुढीपाडव्याच्या दिवशी पाटीपूजन खूप श्रद्धेने करायचो. पाटीची किनार मस्त रंगवायचो. पाटीवर श्री गणेशा लिहायचो. गुढीची चित्र काढायचो. नवी कोरी काळी फरशीची पाटी आणि पांढरी शुभ्र पेन्सिल किती शब्द लिहायला
आणि आकडेमोड करायला शिकवून गेली, याचं मोजमाप करणं शक्य आहे. तिला कधी कधी थुंकी लावून पुसायचो, त्यावेळी शिक्षकांच्या शिव्या किंवा गुद्दे मिळायचे. ठेचा, तेल, चटणी, कांदा व भाकरी तात्यांच्या जुन्या धोत्राच्या फडक्यात बांधून आई द्यायची. आई शपथ, त्या भाकरीच्या मोडलेल्या व तेल चटणीत मुरलेल्या तुकड्याची चव माझ्या पोरांना जगातल्या कुठल्याही पिझ्झ्यात सापडणार नाही. सगळ्यात मोठी शिक्षा म्हणजे 15 दिवसातून एकदा शामू आबाच्या समोर पाटावर बसून केस कापणं. शामू आबा बलुत्यावर आमचे केस कापायचे. एका बाजूने सरळ धोक खाच खाच वाजणाऱ्या मशीननं आमच्या डोक्याचा पूर्ण गोटा केला जायचा. नावापुरते औषधाला टाळूच्या पुढच्या बाजूला शेंडीवजा केस ठेवले जायचे. दरवेळी ते इतके विचित्र आणि कार्टून सदृश्य दिसायचे की फुटक्या आरशात पाहता क्षणी स्वतःला पाहून मी दरवेळी रडून गोंधळ घालायचो. शेवटी वडिलांनी ही पद्धत बंद केली व आम्हाला थोडे केस ठेवण्याची मुभा देण्यात आली. तेवढ्या छोट्या केसांनाही आजी तोंडावर ओघळ येईपर्यंत तेल लावायची. सुरुवातीला बालवाडीत आणि पहिलीत अभ्यासासाठी अंकलिपीचं एकच छोटंसं पुस्तक होतं. हळूहळू गोष्टीरूपी इतिहास, अंकगणिताचं पुस्तक, बालभारती व वह्या घेऊन वह्यांची उरलेली पानं शिवून आमचा दप्तर प्रपंच मांडला जायचा. सुईदाबणानं पुस्तक शिवताना बऱ्याचदा अनेक ओळीही झाकल्या जायच्या. अंदाजे अर्थ लावून ते अर्धवट शब्द वाचणं ही कसरत असायची. चिंचोलीच्या बळी जाधवाचं पुस्तकांचं दुकान होतं. तात्या तिथून उधारीवर पुस्तक आणायला सांगायचे. मात्र बळीनाना पैसे घेऊन ये, मग पुस्तक मिळेल असं खडचावून खूपदा अपमान करायचा. त्याचा खूप राग यायचा, पण मला खुणावणाऱ्या अनेक पुस्तकांचं भांडार त्याच्याकडे असल्यानं मी कधी वाद घातला नाही. शनिवारची सकाळची शाळा मैदानावर भरायची. विशेषतः हिवाळ्यातील थंडीत खरपूस लागणाऱ्या उन्हामध्ये मिळणारा विद्यार्जनाचा आनंद विरळाच. थंडीने हातपाय फुटून अंगावर माशासारखे खवले पडलेले असायचे. मी आणि घनश्याम पिसेमध्ये अभ्यासाची स्पर्धा असायची. घनश्यामचं अक्षर माझ्यापेक्षा टपोर आणि देखणं होतं. त्याचे उच्चारही अधिक चांगले असायचे. दुर्दैवाने हीच त्याची शोकांतिका ठरली. त्याच्या घरची परिस्थिती सुमार होती. श्यामचे वडील अपंग होते. ते टेलर काम करायचे. त्याचं अक्षर चांगलं असल्याने त्याला गावात आलेल्या नव्या व्हिडिओ सेंटरवर सिनेमाच्या पाट्या लिहिण्याचं काम मिळालं आणि शाळेपेक्षा तो व्हिडिओ सेंटरवरच रमायला लागला. तिथंच व्यसनाच्या आहारी गेला व अलीकडेच मी ऐकलं यकृताच्या गंभीर आजारानं त्याचं निधनही झालं. गावात आलेल्या आधुनिक करमणुकीच्या साधनांच्या अतिरेकाचा तो पहिला बळी असावा. शनिवारी दुपारी शाळा लवकर संपल्यावर धमाल असायची. संध्याकाळी बापूच्या टुरिंग टॉकीजमध्ये सिनेमा पाहणं ही तर पर्वणीच. सुरुवातीला तंबूत घुसून जायचं हे खुशकीचं तंत्र असायचं. रात्री घरातली आम्ही सगळी मुलं घराच्या पडवीत एकत्र झोपायचो. सगळेजण झोपले की आम्ही पडवीतून उड्या मारून तंबूपर्यंत पोहोचायचो. सिनेमा सुरू झाल्यावर 10-15 मिनिटातच रीळ तुटायची व या 10 मिनिटाच्या ब्रेकमध्ये लोक तंबूपल्याड बाहेर लघवीला यायचे. मग त्यांच्यात मिसळून आम्ही तिकिटाविना तंबूत घुसायचो. आमच्या बालपणी दारासिंग आणि धर्मेंद्रचे मारामारीचे सिनेमे सगळ्यात जास्त चालायचे. शिट्ट्या मारीत आम्ही या सिनेमांची मजा घ्यायचो. पण अनेकदा जुने ब्लॅक अँड व्हाईट रडवले सिनेमे लागायचे. असे सिनेमे कंटाळवाणेही किंवा गंभीर असायचे. ते आवडायचे नाहीत, मग तंबूतच झोप लागायची. सकाळी पडद्याची कणात गोळा करायला येणाऱ्याच्या शिव्या ऐकून डोळे चोळत उठून घरी जाण्याचा उद्योग असायचा. घरी असे प्रताप कळले की आईचे रट्टे बसायचे. एकत्र कुटुंब असल्याने अनेकदा आई तात्यांची 2-2 दिवस भेटही होत नसायची. आजकाल काही मिनिटांकरता मुलं नजरेआड झाली तरी माझ्या पत्नीचा जीव कासावीस होतो. त्यावेळी मला दोन्ही जीवनशैलीतील फरक स्पष्ट दिसतो. आम्हाला लहानपणी आंबा किंवा केळी खायला मिळाली तरी आम्ही माकडासारखी ती फळं सालीसकट खायचो. आठवड्यातून एकदा मिळणाऱ्या गव्हाच्या चपातीची आसुसलेपणानं वाट पाहायचो. कुठेही कधीही पाण्याचा हौद किंवा पाणपोई दिसली तर तोटीला तोंड लावून घटाघटा पाणी प्यायचो. लग्न असो की श्राद्ध, ओळख असो की नसो, पंक्तीत बसून फाटक्या पत्रावळीत शाक, भात व बुंदी पोट फुटे तोपर्यंत खायचो. भूक लागली की जेवायचो, झोप आली की झोपायचो. त्यासाठी वेळ व जागा निश्चित नव्हती. सगळं कसं नैसर्गिकपणे चालायचं. आता मात्र पोरांची प्लेटसुद्धा गरम पाण्यात उकळून घ्यावी लागते. हॉटेलमध्ये गेलो तर मिनरल वॉटरच पिण्यासाठी लागतं. पोरांना फळं खा म्हणून आर्जव करावी लागतात आणि दर 10 मिनिटाला त्यांना सॅनिटायझरनं हात स्वच्छ कर म्हणून ओरडावं लागतं. मला आठवतच नाही की मला ताप आला होता किंवा दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं होतं.
सर्दी खोकला कधी यायचा व सुंठेविणा निघून जायचा हे शर्टच्या खारवटलेल्या बाह्या वगळता कुणाला कळायचं देखील नाही. आजकाल मात्र मुलांना शिंक आली तरी पेडियाट्रिक डॉक्टरकडे धाव घेऊन त्यांच्यावर औषधाचा अतिरेकी भडीमार आम्ही करतो. काय आहे हा विरोधाभास? आम्ही बदललो की वातावरण? पर्यावरण प्रदूषित झालं की आमची मनं देवाला माहीत. गावात व गावाच्या परिसरामध्ये सटवाई, खवीस, लावसटी अशा भूतप्रेतांची ठिकाणं ठरलेली असायची. प्रत्येक झाड, विहीर, नदी, माळ व डोंगरावर यांचं वास्तव्य व साम्राज्य असतं. हे इतकं ठामपणे मनावर बिंबवलं गेलं होतं की या सर्व सुंदर आणि निसर्गरम्य स्थळांचा भीतीमुळे रात्री 7 नंतर कधीही आनंद घेता आला नाही. रात्रीच्या वेळी तालमीत एकट्या झोपणाऱ्या कोणत्याही मल्लाला खवीस उठवतो व रात्री तोंडातून फेस निघेपर्यंत हौद्यामध्ये लाल मातीत त्याच्याबरोबर कुस्ती खेळतो, अशी ही आख्यायिका होती. त्यामुळे तालमीत एकटं कुणी झोपत नव्हतं. मला प्रश्न पडायचा की हनुमानाची कृपा असणाऱ्या या लाल मातीत हा सैतान येतोच कसा? मी जिद्दीनं तालमीत एकटा झोपायची पैज लावली. रात्री 12 वाजता खवीस तालमीत उभा राहून आवाज देतो असा समज होता. मला 11 वाजताच दरदरून घाम फुटला. पण आव्हान स्वीकारलं होतं व पहिलवानांनी बाहेरून कडी लावली होती. घाबरून बाहेर आलो तर सगळे पहिलवान चिडवणार अशा भीतीने डोळे घट्ट मिटून बजरंग बलीचं नाव घेत पडून राहिलो. घड्याळ नव्हतं. गच्च मिटलेल्या डोळ्यातून कधी झोप लागली कळलंच नाही. सकाळी उठलो तेव्हा गावचे वस्तात कौतुकानं माझ्याकडे पाहत होते. वाघाच्या काळजाचा आहेस भावड्या, अशी कौतुकाची थापही त्यांनी दिली. लहानपणी ही भीती मोडल्यामुळे ताजमध्ये 26/11च्या रात्री खऱ्याखुऱ्या सैतानाशी भिडताना क्षणभरही भीती वाटली नाही. शाळेमध्ये अक्षर ओळख झाली, शब्द जुळायला लागले व वाक्य कळायला लागले. सायकल चालवायला यायला लागली की पॅडल मारताना मजा येते. लहान मूल हळूहळू धडपडत चालू लागलं की त्याच्या दुरदुड्या चालीत असणारी सुरुवातीची गोडी अवीट असते. कोणत्याही वाद्यातून सूर आणि लय एकत्र येऊन मंजूळ ध्वनी जसे बाहेर पडतात तसंच वाचायला येण्याचं आहे. अक्षरातून शब्द आणि शब्दातून अर्थबोध व्हायला लागला की मजा येते. पूर्वी आजी गोष्ट सांगायची, तिला त्यासाठी खूप आर्जव करावं लागायची. पण आता तर छोटेखानी पुस्तकं अनेक गोष्टी एकत्र येऊन सांगायला येतात. तिसरीला असताना गोष्टीरूपी इतिहासचं पुस्तक हाती लागलं. मी सलग दिवसभर माडीवरच्या कोपऱ्यात बसून ते पुस्तक एका दमातच वाचून काढलं. तहान भुकेचीही आठवण राहायची नाही. चांदोबा, चंपक, पंचतंत्र, अकबर बिरबल, सहदेव भाडळीच्या गोष्टी जे हाताला लागेल ते वाचण्याचा छंद जडला. गावात वाचनालय सुरू झालं होतं. रविवारी अनेक पेपर यायचे. त्याच्या पुरवण्यातील बालरंग सदर म्हणजे मेजवानी असायची. मी नदीला पोहायला, चिंच आंब्यांच्या झाडावर सूर पारंब्या खेळायला काय येत नाही म्हणून मला मुलं चर्चा करू लागली. त्याला तर वाचायचे वेड लागलाय, काय तर शिकून मोठा मास्तर होणार आहे, अशी शेरेही मला मिळू लागली. जसा अभ्यासात चमकू लागलो तशी तात्यांची शाबासकी मिळायला लागली. प्रगती पुस्तकात पहिला नंबर दिसला की पेढ्यासाठी तात्या 10-10च्या नोटा द्यायचे. कलिंगड किंवा आंबे पोट फुटेपर्यंत खायला मिळायचे. आईस्क्रीमसाठी 1 बंदा रुपया मिळायचा. तात्यांना सिनेमाचा शौक, त्यामुळे त्यांनी मला कधीही व्हिडिओवर किंवा बापूच्या तंबूच्या टुरिंग टॉकीजमध्ये सिनेमा पाहायला जाताना रोखलं नाही. बालपणी सिनेमाच्या माध्यमातून मला वेगळं जग पाहता आलं. त्यावेळी प्रत्येक सिनेमात सरतेशेवटी सत्याचा विजय असायचा. हिरो विलनला बदडून काढायचा. सुलोचना किंवा निरुपमा रॉयमध्ये आजी किंवा आई दिसायची. पौराणिक व ऐतिहासिक चित्रपटांमुळे आपली संस्कृती व परंपरा कळायला लागल्या. अँग्री यंग मॅन अमिताभ पडद्यावर आला की बाहू सळसळायचे. त्यानं 10 गुंडांना लोळवलं की शिट्ट्यांचा आणि टाळ्यांचा जल्लोष व्हायचा. नायक नायिका गाणी म्हणायचे. त्यावेळी मात्र बोर व्हायचं. पण हळूहळू संगीताचीही आवड लागली. हिंदी भाषा कळू लागली, संवादाचे अर्थ कळू लागले आणि गंभीर विषयाची कथानकं सुद्धा कळायला लागली. तात्या जिल्हा परिषदेच्या मीटिंगला जात तेव्हा सोबत मलाही बरोबर घेऊन जायचे आणि सांगलीतल्या थिएटरमध्ये त्यांच्या आवडत्या ड्रीम गर्ल म्हणजे हेमा मालिनीचे सिनेमे दाखवायचे. त्यामुळे सीता और गीतापासून अंधा कानूनपर्यंत तिचे सगळे सिनेमे मला किमान 2दा बघावे लागले आहेत. अनेकदा मी तात्यांच्याच ताटात जेवायचो. तूप, गूळ आणि पोळीचा स्वाद औरच असायचा. झोपायला कधी कधी मला ते जवळ घ्यायचे. त्यांच्या पिळदार दंडावर मी माझं डोकं ठेवलेलं असायचं. त्यावेळी ते माझ्या डोक्यावर हात ठेवून अभ्यास करून मोठा साहेब हो अशी महत्त्वाकांक्षा जागृत करायचे. त्यांचे हे शब्द अजूनही माझ्या कानामध्ये मी एकटा असतेवेळी गुंजत असतात. तात्यांच्या कुस्तीच्या आणि व्यायामाच्या आख्यायिका आम्हाला आजी आणि आत्यांच्या तोंडून ऐकायला मिळायच्या.
मी त्यांना खोदून खोदून त्यांच्या पैलवानकीबद्दल विचारायचा प्रयत्न करायचो, पण ते खूप उत्साहानं मला त्यांच्या कुस्त्यातील पट काढल्याच्या व शड्डूंचा आवाज ठोकून वस्तादाचा जयघोष केल्याच्या गोष्टी कधीही सांगायचे नाहीत. उलट काका कसे अभ्यास करून साहेब झाले, अभ्यास करून कशी उंची गाठता येते, शहरात कशी आयुष्यात उद्भवणाऱ्या अनेक प्रश्नांची आणि समस्यांची उत्तरं हमखास सापडतात, हेच समजावून सांगायचे. या उलट शेती कशी पिकत नाही, काबाड कष्ट केले तरी हुमणी कीड कशी उसाला पोखरून टाकते, कितीही चांगला गुळ काढला तरी नेमका नफा कसा आडत दुकानदाराच्या खिशात जातो, हे अर्थकारण समजावून सांगायचे. शाळेत शिकवलं जायचं उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी, पण वस्तुस्थिती नेमकी उलटी कशी आहे हेच ते पटवून द्यायचे. त्यांनाही आपण शिकलो नाही याची आतून खंत होती. त्यामुळे मी अभ्यास करावा, शिकून मोठं व्हावं ही त्यांची सुप्त आकांक्षा ते नेहमी माझ्यासमोर व्यक्त करायचे. प्रगती पुस्तकात लाल शेरा येणार नाही यासाठी मीही मेहनत घेऊ लागलो. गावात एकावेळी 3 व्हिडिओ सेंटर सुरू झाले आणि बापूचा टुरिंग टॉकीजचा व्यवसाय बसला. व्हिडिओ या दृकश्राव्य माध्यमानं गावातली करमणुकीची व्याख्या बदलली होती. नवनवे पिक्चर व्हिडिओवर पाहायला मिळू लागले. कपिल देवच्या क्रिकेट टीमनं 1983 मध्ये विश्वचषक जिंकला होता. या मॅचच्या व्हिडिओ कॅसेट पाहायला तोबा गर्दी व्हायची. नवा सिनेमा कोणता लागणार याचं कुतूहल असायचं. सकाळी 9 वाजता फक्त पोस्टर पाहण्यासाठी गर्दी व्हायची. यात्रेच्या वेळी मात्र पंचक्रोशीतून गर्दी व्हायची. त्यावेळी सुषमा शिरोमणीचे मराठी ॲक्शन सिनेमे खूप हिट व्हायचे. मर्दानी, मोसंबी, नारंगी, जखमी वाघीण अशा अनेक चित्रपटांसाठी गर्दीमुळे कणाती फाटलेल्या मी पाहिल्या आहेत. लोकनाट्य तमाशाचे फड यात्रेच्या वेळी लागायचे. सरकशीही यायच्या. यात्रेच्या 8 दिवसात करमणूक आणि करामतींची रेलचेल असायची. कुस्त्यांनी यात्रेची अखेर असायची. कुस्त्यांचं मैदान, मल्लांचं पिळदार शरीर, शड्डूंचे घुमणारे आवाज, कुस्ती जिंकल्यावर विजयी मल्लानं वस्तादाचा केलेला जयघोष व गावकऱ्यांनी हवेत उधळलेले फेटे पटके ग्रामीण संस्कृतीतील जिवंतपणा दाखवायचे. यात्रेच्या शेवटच्या दिवशी गावात किमान 100 बकरी कापली जायची. पंचक्रोशीतून आलेल्या पाहुणे मंडळीचा जोरदार पाहुणचार व्हायचा. शेतकऱ्यांना देशी दारू परवडायची नाही. हातभट्टीच्या मळीच्या दारूचा मात्र चौकात दुर्गंध घमघमायचा. दारूच्या व मटणाच्या कारणावरून जावयाचे रुसवे फुगवेही व्हायचे. पण वर्षभर जीवापाड मेहनत करून मरमर राबून जित्रा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हाच श्रमपरिहार असायचा. श्रावणात एकानंतर एक ओळीनं सण यायचे, पण शाळेमुळे त्यांचा परिपूर्ण आनंद घ्यायला जमायचं नाही. नाताळच्या सणादरम्यान शिराळ्याला नाथाची जत्रा असायची. त्यामुळे नाताळ गोरक्षनाथांशी संबंधित सण आहे असं कितीतरी वर्ष मला वाटत होतं. खरं तर खरी मजा दिवाळीला यायची, कारण सहमाई परीक्षेनंतर 3 आठवड्यांची दिवाळीची सुट्टी मिळायची. दिवाळी म्हणजे फटाके, फराळ, मातीचे किल्ले आणि जल्लोष. पोलीस खात्यात आल्यानंतर दिवाळी असा एकच सण आहे की जो ताण न देता आनंदाने येतो आणि गोडीनं जातो. बालपण, प्रौढत्व, खेडेगाव, शहर यातील जीवनमानात व राहणीमानात जसा फरक दिसतो तसा सण उत्सवात देखील जाणवतो. मला माझी लहानपणाची दिवाळी आठवते. 6माही परीक्षा संपली की दिवाळीची स्वप्न पडायला सुरुवात व्हायची. सगळ्यात जास्त आकर्षण असायचं फटाक्यांचं. गावात सर्वात पहिला फटाका कोण फोडतो हे कुतूहल असायचं. मी आजीच्या कुशीत झोपताना मला सगळ्यात पहिलं उठव म्हणून तिला बजवायचो. मात्र नेहमीप्रमाणेच आजी सगळ्या मोठ्यांच्या आंघोळी झाल्या की मला उठवायची, जाग यायची. ती फटाक्यांच्या आवाजांनी धूम धडाम धूम अशा मोठ्या फटाक्यांबरोबर फाट फाट अशा फटाकड्यांच्या क्षीण आवाजांची ही रेलचेल असायची. आम्ही खडबडून जागे व्हायचो. तोवर आई खूपसं तेल अंगावर चोळायला तयारच असायची. या गोष्टीचं मात्र खूप कंटाळा यायचा. पाटावर बसून चंदनाच्या तेलानं आई व ताई सगळ्या शरीराला मस्त मालिश करायच्या. पण सगळा जीव फटाक्यातच असायचा. मालिश झाल्यावर कडक गरम पाण्याने आंघोळ, आदल्या दिवशी आंघोळीचा कोणता साबण खरेदी करायचा याचाही विचार झालेला असायचा. तसं तर वर्षभर निरमा वॉशिंग पावडर किंवा कपड्याचा साबण अंगाला लावून आम्ही आंघोळ करायचो. दिवाळीसाठी मात्र मोती साबण वर्षातून एकदाच खरेदी केली जायचा. पण आमचं 40 लोकांचं एकत्र कुटुंब असल्यानं आमचा नंबर येईपर्यंत मोतीचा छोटासा तुकडाच राहिलेला असायचा. अंघोळ झाल्यावर आई ओवाळायची. नवीन कपडे घेतलेले असायचे. दरवर्षी भांडून मी मिलिटरी किंवा पोलिसाचा ड्रेस घ्यायचो. आयुष्यभर हेच कपडे घालायचे आहेत याची त्यावेळी मात्र सुतराम कल्पना नव्हती. नवीन कपड्यांवर तांब्यात विस्तव घेऊन मस्त कडक इस्त्री करायचो.
हातावर व कानावर अत्तराचा बोळा फिरवायचा, डोक्याला चपचपीत वासाचं तेल लावायचं व फटाके उडवायला तयार व्हायचं. मात्र पहिल्यांदा आई आम्हा सर्व भावंडांसमोर फराळाचं ताट ठेवायची. ते कानवले, बुंदीचे, रव्याचे लाडू, तो चिवडा, ते कडाकणं, अनारस, शंकरपाळी, चकल्या यांचा खरपूस समाचार घ्यायचो. खरं तर ज्यावेळी पदार्थ बनवायला सुरुवात व्हायची त्याचवेळी चव चाखायला सुरुवात व्हायची, पण मनसोक्त खायला आजच पूर्ण परवानगी असायची. बुंदीचे आणि रव्याचे लाडू फोडताना करावी लागणारी दातांची कसरत, चिवड्यातले शेंगदाणे व करंजीतील सारण शोधण्याची ती स्पर्धा आजही आठवते. अगरबत्ती पेटवून, लक्ष्मी फटाक्यांची लड उडवून फटाक्यांचा आरंभ व्हायचा. फटाक्यांची वात खुडायची व अगरबत्तीनं ती पेटवायची. मग 10-15 सेकंदांनी धडाम आवाज यायचा. एखादा मध्येच फुसका जायचा. मग त्यातली दारू काढायची, पुडीत बांधायची, तगड्यावर ठेवून त्यावर लहान खडा ठेवायचा आणि मग मोठा दगड त्यावर उंचावरून मारायचा. मग पुन्हा धडाम फटाका पेटवायचा. पेटलेल्या फटाक्यावर प्लॅस्टिकचा डबा ठेवायचा व फटाका उडाल्यावर डबा उंच उडायचा. खूप मजा यायची. रोज किती फटाके उडवले, किती राहिले याचा हिशोब ठेवायचो. संध्याकाळी फुलबाजे, भुईचक्र, सुरनळी, नागाची गोळी असे प्रकाशणारे फटाके खेळायचो. दरवर्षी एखाद्याला तरी जोरदार भाजायचं, पण त्याचा कधी उत्साहावर परिणाम झाला नाही. फुलबाजे आकाशात फेकल्यावर कसे दिसतात, भुईचक्राला लाथा मारल्यावर ते कसं पळतं, अनार हातात पकडल्यावर त्याचा पाऊस कसा पडतो, याचा आनंदच वेगळा असायचा. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गावात लगबग असायची. ती नवीन दुकानांच्या उद्घाटनांची. व्यापाऱ्यांच्या वह्यांचं पूजन असायचं. आम्ही सर्व मित्रांनी एकमेकांच्या घरी जाण्याचा हा दिवस असायचा. आईवडिलांचे, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यायचो. गुरुजनांना भेटायचो. गावातल्या फटाक्यांच्या दुकानासमोर जाऊन तासनतास त्या फटाक्यांचं निरीक्षण करायचो. सुरुवातीस आम्हाला काळ्या रंगाची साधी ₹1.5 बंदूक मिळायची. थोडा मोठा झाल्यावर स्टीलची पिस्तूल मिळाली. किती केपा उडवल्या तरीही ती खराब व्हायची नाही. सुट्ट्या केपांऐवजी रीळ मिळाल्या तर रॅपिड फायरची मजाच निराळी असायची. एखादी माळेतील टिकली उडाली नाही तर ती सुटी करून भिंतीवर नखानं उडवायचो. त्यात अनेकदा बोटाला जखम व्हायची, पण परवा कुणाला? हात फटाक्यातल्या दारूमुळं वॉर्निशने रंग दिल्यासारखा व्हायचे. गावी नांगरे वाड्याजवळ मोठी मुस्लिम वस्ती आहे. लहानपणी मुजब्या, रफिक्या, हनफ्या हे सगळे माझे बालमित्र माझ्याबरोबर फटाके उडवायला असायचे. त्यांच्या अम्मीनं आमच्या आई एवढा फराळ नाही, पण निदान करंज्या आणि लाडू केलेलेच असायचे. आता मात्र गावी गेलो तर हनफ्या, मुजब्याची मुलं फटाके वाजवताना मला दिसत नाहीत. चुकल्यासारखं वाटतं. दीपावलीत अली व रमजानमध्ये राम आहे, तर करंजी व शिरखुर्म्यात फरक कशासाठी, हा प्रश्न पडतो. भाऊबीज हा बहीण भावाच्या नात्याची अतूट गाठ बांधणारा सण मात्र लहानपणी कधीही बहीण भावाचं पटायचं नाही. त्यामुळे ताईला ओवाळणीत काय द्यायचं यावर कंजूषपणा करायचो. खरं तर आई ताईला मनाप्रमाणे खेळू द्यायची नाही. तिला आमच्या एवढे फटाके मिळायचे नाही. शेलके, गोडधोड पदार्थ आम्हा 2 भावांना मिळायचे. ती मोठी असूनही तिला उरले सुरलेलेच मिळायचं. लहानपणी तो आम्हाला आमचा हक्क वाटायचा. आम्ही तिला चिडवायचो, तिला राग यायचा. ती अनेकदा फणकारायची, बोचकारायची. आत्ता मात्र दिवाळीला तिची भेट होत नाही, कारण तिचेही पती पोलीस खात्यातच आहेत. त्यामुळे दोघांनाही सुट्टी नाही. लहानपणीच्या कडूगोड आठवणी फोनवर बोलताना मनामध्ये दाटतात व डोळ्यातून अश्रू वाटे ओघळून कधी जातात हे कळतच नाही. माझी ही मुलं आता हळूहळू मोठी होत आहेत. त्यांना मात्र दिवाळीचं फार आकर्षण नाही. फटाके दिले तर डॅडी नो मोर एअर अँड साऊंड पोल्युशन प्लीज, अशा पर्यावरण संवर्धनाच्या गोष्टी ते सांगतात. माझ्या मुलीत मी ताईला पाहतो, त्यावेळी मात्र तिला मुलाबरोबरीने सगळं मिळेल याची अपराधीपणातून दक्षता घेत असतो. दिवाळी संपली की सुट्ट्या संपायची चाहूल लागायची. तुळशी पूजनासाठी वडिलांनी थोडे फटाके जपून ठेवलेले असायचे. तुळशीचं लग्न लागलं की ते फटाके उडवायला मिळत. 21 दिवसांची सुट्टी दिवसांनी मोजायचो. या थंडीच्या दिवसातील सकाळची शेकोटी दुपारपर्यंत चालायची. फुटलेलं अंग, फुटलेले ओठ, फाटक्या गोधडीत अंग मुटकाळून आळसावण्यातला आनंद न्याराच असायचा. शेतावर गेलो की खळी सुरू झालेली असायची. ती भात काढण्याची लगबग, गव्हांच्या कणसांची तगमग पाहण्यात दिवस कसा जायचा कळायचं नाही. माझी मुलं हे कदाचित पुस्तकातच वाचतील किंवा काही दिवसांनी हे सर्व इंटरनेटवरच पाहायला मिळेल. दिवाळी आणि दिवाळीची सुट्टी हा बालपणीचा सर्वात गोड काळ आठवला की ती चकली, करंज्यांची चव जिभेवर घेऊन येतो. तो दातानं न फुटणारा रव्याचा लाडू, ती सारण शोधावं लागणारी करंजी आजही आठवते. पण आजच्या कुठल्याही प्रसिद्ध हलवायाच्या मिठाईत ती अवीट गोडी अजूनपर्यंत सापडलेली नाही.
मला आठवतं, मी सुट्ट्यांमध्ये पहाटे पहाटे मळणीसाठी खळ्यावर गेलो होतो. 2 खिलारे बैलही खळ्याला जुंपले होते. मी पेंगत पेंगत पिंजराला उपसा देत होतो. बैलांचा फेरा परत आला हे माझ्या ध्यानात आलंच नाही. ऐन जवानीतल्या मारक्या खिल्लारी बैलानं मला शिंगावर उचललं. सुदैवाने त्याच्या 2 शिंगांमध्ये माझं सडपातळ शरीर अडकलं. मी अलगद हवेत गेलो आणि शेजारच्या गवताच्या पेंड्यांवर फेकला गेलो. माझ्या सुदैवानं पोटावरच्या किरकोळ खरचटण्यावर हे संकट निभावलं होतं, नाहीतर माझ्या बरगड्या किंवा आतडी शिंगावर लोंबकळत बाहेर आल्या असत्या. असं अजूनही घरचे सांगतात. अशी अनेक छोटी मोठी संकटं यायची, अपघात घडायचे. यातूनच कोशातून बाहेर पडणाऱ्या फुलपाखरासारखे पंख घट्ट व्हायचे, शरीर कणखर व्हायचं. गुऱ्हाळात जाऊन सोडागुळ बनवणं, त्याचा स्वाद घेणं, उसाचा रस पिणं हे आवडते छंद असायचे. 3 तास उकळलेला हा कच्चा पातळ गूळ आणि खाण्याचा सोडा मिसळला की रुचकर असा सोडागुळ बनायचा. चौथीत होतो. सुट्टीच्या दिवशी मी सोडागुळासाठी काकवीचा उकळता गूळ गुळव्याला विनंती करून भांड्यात घेतला. उसाच्या चिपाडानं भांडं हातात पकडून छपरामध्ये घुसताना वेंधळपणात ढेपांची ठेच लागली व तो उकळता गूळ पायावर पडला. फुगे फुगावेत तसे गुडघ्याजवळची कातडी 3 ठिकाणी फुगून वर आली. मी धाय मोकलून रडायला लागलो. हे पाहून माझी मोठी बहीण घाबरली. तिनं तिथलं मेंढीच्या केसापासून बनवलेलं केसाळ घोंगडं उचललं व ते 3ही फुगे फोडून पुसले. या चुकीच्या प्रथमोपचारानं भाजलेला मांसल भागही सुट्टा झाला व पायाच्या नडगीची आणि गुडघ्याची हाडं दिसू लागली. घाबरलेल्या कामगारांनी मला उचलून काहिलीच्या मागे नेऊन त्याच्यावर चुना लावला. 10 वर्षांच्या माझ्या कोवळ्या शरीराला या सगळ्या अघोरी उपायांनी पराकोटीच्या वेदना झाल्या. उकळत्या काहिलीतील गूळ हौद्यात उतरवत असताना हा गोंधळ सुरू झाला होता. त्यामुळे तप्त झालेल्या काहिलीला धरणारे हातही बिथरले व कामगारांचा तोल गेल्यानं अख्खी काहील आमच्या अंगावर आली. दत्तादादानं पुऱ्या जोराने माझ्या अंगावर पडणाऱ्या काहिलीला ढकललं व मी पुन्हा वाचलो. मात्र त्याचे दोन्ही हात त्यात कमालीचे भाजले. अशी संकट, जीवावर उदार होणारी माणसं, धडपडणारं ठेचाळणारं बालपण खूप शिकवून जायचं. त्यामुळे 26/11च्या भयान रात्री पेटलेल्या ताजमधून रस्ता शोधताना तोल गेला नाही. CCTV रूममधून मृत्यूशी झुंजत असताना हे सगळे प्रसंग फ्लॅशबॅकसारखे डोळ्यांसमोरून जायचे व लढाईची प्रेरणा द्यायचे. 5वीत प्रवेश घेतला. अभ्यास गाढ वाटायला लागला होता. शाळेत मन रमायला लागलं. वर्गात दादागिरी करणं मला हक्कच वाटायचा. नव्या वर्गात नवीन मास्तरीण वर्ग शिक्षिका म्हणून येणार. कुतूहल होतं. सरपंचाचा मुलगा असल्यानं मी नेहमी मास्तर येईपर्यंत त्यांच्या खुर्चीत बसायचो आणि गरीब वर्गमित्रांना छड्या द्यायचो. आत्ताच्या भाषेत रॅगिंग करायचो. शिक्षकांनी विनंती केली की खुर्चीतून समोरच्या रांगेत जाऊन बसायचो. खरं तर मला हुशारीचा, वडील सरपंच असल्याचा थोडा माज चढलेला होता. एके दिवशी असाच शिक्षकांच्या खुर्चीवर बसलो होतो. तेवढ्यात नव्या वर्गशिक्षिका कदमबाई आल्या. माझं लक्ष नव्हतं. सगळेजण उभे राहिले. मी मात्र गुरमीत बसूनच राहिलो. तशाच त्या माझ्याजवळ आल्या व माझ्या 2 कानशिलात भडकावून दिल्या. तू पहिलवानाचा मुलगा ना? हो, गावचा दादा. शिक्षकांचा अपमान करतोस? चांगलं आहे का असं वागणं? असाच वागत राहिलास तर मोठा गुंड होशील आणि स्वतःचं, आमचं व आईवडिलांचं नाव उज्ज्वल करशील. भावकीच्या गुंड मुलांच्या मदतीनं गरीब मुलांना असा त्रास देतोस. भ्याड आहेस. असाच किड्या मुंगीसारखा दुसऱ्यावर अवलंबून जगशील. अरे, तुझी ओळख काय आहे? हुशार पण बिघडलेला गावगुंड मुलगा. विद्या विनयेन शोभते. नम्रता अंगी नसेल तर तुझ्या हुशारीला कवडीची किंमत नाही. चालता हो माझ्या वर्गातून. अशाच काही बाहित्वेषानं आडवं तिडवं त्या बोलल्या. मला ते शब्द फार कळले नाहीत. कानाखाली मात्र चांगला जाळ झाला होता. अपमानानं तडफडत मी दप्तर घेऊन वर्गाबाहेर पडलो. रडत रडत घरी गेलो. तात्यांना म्हणालो, मी शाळेत जाणार नाही. तुमच्यासारखा मोठा पैलवान होईल. स्वतःची ओळख बनवीन. माझ्या वडिलांनी कधीही ताकदीचा दुरुपयोग केला नव्हता. जो काही थोडा काळ सत्तेत होते ते इतरांना मदत करण्यासाठीच. त्यांच्याबद्दल, माझ्या मूर्खपणाबद्दल बाईंनी बोललेलं मला झोंबलं होतं. मी त्या शाळेत जाणार नाही असं ठामपणे वडिलांना सांगितलं. मी तसा हट्टी होतो. छोट्या छोट्या कारणांवरून रुसायचो, फुगायचो. खूप राग आला तर लपून बसायचो. या सगळ्या सवयींमुळे मी शाळा सोडतो की काय अशी वडिलांना भीती वाटली. त्यांनी शाळेत येऊन मुख्याध्यापक सुतार गुरुजींची भेट घेतली व माझी तुकडी बदलण्यात आली. माझे नवे वर्गशिक्षक लाकोळे गुरुजी होते. गुरुजींचे शिक्षण जेमतेम 10वीपर्यंत झालं होतं. गुरुजी कमालीचे प्रेमळ आणि हळवे होते. शिस्तीपेक्षा त्यांच्या ओढीनंच आम्ही त्यांच्या वर्गात नेहमी हजर असायचो. लेहंगा, सदरा, स्वच्छ दाढी, सदा हसतमुख, नर्म विनोदी गुरुजी सर्व मुलांना लेकरं मानून प्रेम देत. गणितासारखा क्लिष्ट विषय गोष्टी रूपानं समजावून सांगण्यात त्यांचा हातखंडा होता.
त्यांचा मोठा मुलगा दिलीपही आमच्याच शाळेत होता आणि धाकटा विजय तर आमच्याच वर्गात होता. ते दोघंही अत्यंत हुशार, खरं तर एक पाठी, गणितात तर दोघांचंही विशेष प्रावीण्य. विजय उत्कृष्ट भाषणं द्यायचा, त्यावेळी गुरुजींच्या डोळ्यात अभिमानाने अश्रू उभे राहायचे. मीही गुरुजींच्या प्रोत्साहनामुळे हळूहळू अभ्यासात चमकू लागलो. बुद्धीनं जर डावा असलो तरी माझी महत्वाकांक्षी व कणखर स्वभावाचं त्यांना कुतूहल वाटायचं. गुरुजी मला जवळ घेऊन विश्वासानं समजून सांगायचे, विश्वास, तुझ्याकडे नेतृत्व करण्याचे गुण आहेत. तू चांगला लीडर होशील, पण शिकून मोठा हो. गुरुजी विद्यार्थ्यांमधला गुण नेमका हेरायचे आणि त्यांचा कसा सर्वांगीण विकास करता येईल याचं गणित मांडत बसायचे. एकदा वर्गात त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला तुम्ही मोठे झाल्यावर कोण होणार हा प्रश्न विचारला होता. का कुणास ठाऊक, मी त्यांना विचारलं, गुरुजी सगळ्यात मोठा साहेब कोणता हो? गुरुजींनी कमिशनर असं उत्तर दिलं. मग मी गुरुजींना विचारलं, गुरुजी मी कमिशनर होऊ शकतो का? सगळ्या वर्गात हशा झाला, पण गुरुजींनी सर्वांना खडे बोल सुनावले व माझं कौतुक केलं. ते म्हणायचे, स्वप्न पाहायचं तर खूप मोठी उंची गाठण्याचं. तुम्ही गाठलेली उंची ही तुम्ही कुठून सुरुवात केली या मापकानं मोजली जाते. उच्च ध्येय ठेवायचं, आकाश गाठायचं, स्वप्न पाहायची, स्वप्नांना वास्तवात उतरवण्यासाठी जिद्द ठेवायची, त्याला प्रयत्नांची जोड द्यायची. मग काय, तुम्ही देशाचे राष्ट्रपतीच काय, जगाचं नेतृत्व सुद्धा करू शकता. त्यांचे शब्द सुनामीप्रमाणे ऊर्जेची लाट घेऊन यायचे. ध्येय तीच व्यक्ती गाठू शकते ज्यांच्या स्वप्नामध्ये उमेद असते. फक्त पंख असून उपयोग नाही. खरी आकाशातली उंच भरारी त्या पंखात असणाऱ्या हौसल्यामुळे घेतली जाते. गरुडाची गोष्ट ठाऊक आहे का? त्याचं वय वाढायला लागतं तशी त्याची चोच झिजायला लागते, पंख थकून जातात, नीट उडताही येत नाही. खरं तर गरुड 70 वर्ष जगू शकतो, पण एवढं जगण्यासाठी गरुडाला काही कटू निर्णय घ्यावे लागतात. यावेळी त्याच्यासमोर 2 पर्याय असतात, प्राप्त परिस्थितीला स्वीकारून जीवन संपवायचं किंवा मग 150 दिवसांच्या खडतर आणि वेदनादायी प्रक्रियेने स्वतःचं पुनरुज्जीवन घडवून आणायचं. या प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणजे पर्वताच्या कपारीमध्ये असणाऱ्या आपल्या घरट्यात स्वतःला अज्ञातवासात कोंडून घेणं. मग ती झिजलेली वक्र झालेली चोच तो पाषाणावर आपटायला सुरुवात करतो. तोपर्यंत ती चोच उन्मळून तुटून पडत नाही, तोपर्यंत तिला तो आपटतो. जुन्या चोचीच्या ठिकाणी त्याला नवी कणखर टोकदार चोच फुटते. त्यानंतर तो आपल्या जुन्या झडणाऱ्या पंखांना आपटायला सुरुवात करतो आणि त्यांनाही वेदनेच्या अतिरेकात शरीरापासून विभक्त करतो. हळूहळू त्याला नवे पिळदार ऊर्जेने तेजपुंज पंख फुटतात. पुनरुज्जीवनाचा 5 महिने चाललेला प्रवास त्याच्या रोमारोमात नव ऊर्जा व नवचैतन्य भरतो आणि पुन्हा हाच थकलेला गरुड 30 वर्ष अत्यंत उभारीने जगतो. तुमचं आयुष्यही तुम्हाला असंच घडवायचं आहे. ते घडवायचं की वाईट संगतीने बिघडवायचं हे पूर्णतः तुमच्या हातात आहे. प्रत्येकाला मिळणारं आयुष्य तेवढंच आहे. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू, इंदिरा गांधी, अल्बर्ट आईन्स्टाईन किंवा न्यूटन यांना जेवढी वर्ष आयुष्य मिळालं, जवळपास तेवढीच वर्ष तुम्हाला देखील मिळणार आहेत. मग तुम्ही त्यांच्या एवढं मोठं व्हायचं स्वप्न का बघू शकत नाही? स्वप्न असं बघा की जे क्षेत्र तुम्ही निवडाल त्या क्षेत्रातील अत्युच्च पायरी गाठायची आणि अनेकदा ती पायरी गाठली की मग तिथे फार गर्दी नसते. सगळ्यात गोष्टी नीट होतात आणि जगण्याचा अर्थ लागतो व आयुष्य कारणी लागतं. गुरुजी सांगायचे आणि आम्ही ऐकत बसायचो. फार काही कळायचं नाही, पण आतून चलबिचल सुरू व्हायची. ऊर्जेचा स्फुलिंग पेटायचा. मोठं होणं, श्रेष्ठ होणं हे आपल्यालाही शक्य आहे हा संदेश गुरुजींच्या प्रत्येक भाषणातून मिळायचा. हीच ती घालमेल, हीच ती कालवाकलव माझ्या चेतासंस्थेवर कब्जा घेऊ लागली. सुतार गुरुजी इंग्रजी शिकवायचे. त्यांनी शिकवलेले व्याकरणाचे नियम संज्ञा अजूनही विसरलो नाही. सुतार गुरुजी पण 10वी शिकलेले. त्यांना दरमहा 550 रुपये वेतन मिळायचं. त्यापैकी प्रत्येक पैशाच्या बदल्यात अत्युत्तम शिक्षण देता आलं पाहिजे हा त्यांचा आग्रह असायचा. ते नेहमी उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी हा मंत्र आम्हाला सांगायचे. पण शेती जो उत्तम करतो, काळ्या मातीतून घाम गाळून जो सोनेरी जित्राब उभा करतो, व्यापार जो स्वार्थ आणि अतिनफा बाजूला ठेवून नैतिकतेने करतो आणि नोकरी जो इमाने एदबारे मालकाचं हित सांभाळून करतो, तो खरा देशभक्त असा या मंत्राचा अर्थ समजावून सांगायचे. 1984च्या दंगलीचा तो काळ होता. वर्तमानपत्रातील बातम्या वाचून सुतार गुरुजी भावनाविवश व्हायचे. मला त्यांनी सांगितलेली एक गोष्ट आठवते. अजूनही ती माझ्या मनात कोलाहल निर्माण करते. एकदा एका गिधाडाच्या पिल्लाला भूक लागते. ते पिल्लू गिधाडाला सांगतं की बाबा मला भूक लागली आहे आणि आज मला मांसाचं मांस खायचं आहे. गिधाड त्या पिल्लाला प्रतीक्षा करायला सांगतं व माणसाचं मांस शोधण्यासाठी उंच भरारी घेतं.
सगळ्या पंचक्रोशीतील वस्त्या धुंडाळतं, स्मशान तपासतं, पण त्याला माणसाचं मांस मिळत नाही. मात्र त्याला मेलेलं डुक्कर सापडतं व त्याच्या मांसाचा तुकडा तोडून ते आपल्या पिल्लासाठी घेऊन जातं. पण पिल्लू ते मांस खाता चव ओळखतं. बाबा, हे तर डुकराचं मांस आहे. तुम्ही माझी एक इच्छा पूर्ण करू शकत नाही. थांब बाळा, मी पुन्हा प्रयत्न करतो. म्हणून गिधाड पुन्हा भरारी घेतं. फिरून त्याला मांसाचं मांस मिळत नाही. यावेळी मात्र त्याला मेलेली गाय सापडते. तिच्या मांसाचा तुकडा तोडून ते आपल्या पिल्लाला देऊ करतं. पण पिल्लू माणसाच्या मांसासाठी आसुसलेलं असतं. ते त्या गायीच्या मांसालाही झिडकारतं. हे पाहून गिधाडाच्या मनात एक भयंकर योजना तयार होते. डुकराच्या आणि गायीच्या दोन्ही तुकड्यांना ते उचलतं आणि भरारी घेत रात्रीच्या वेळी डुकराचं मांस ते मशिदीच्या आवारात टाकतं आणि गायीचं मांस मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये. सकाळी लोकांना जाग येताच दोन्ही मांसाचे तुकडे आपापलं काम सफाईने करू लागतात. भावना भडकतात, डोकी फुटतात, आगी लागतात आणि जातीय संहारामध्ये प्रेतांचा खच पडतो. आता गिधाडाचं काम सोपं होतं. प्रेतांच्या सड्यातून ते माणसाच्या मांसाचे मुबलक तुकडे उचलतं आणि आपल्या पिल्लासाठी घेऊन जातं. पिल्लाला हे एवढं मांस पाहून आनंदही होतो आणि आश्चर्यही वाटतं. बाबा, हे तुम्हाला कसं शक्य झालं? त्यावेळी गिधाड माणसाच्या पाशवी आणि स्वार्थी प्रवृत्तीचं चपखल वर्णन करतं. ते म्हणतं, अरे, हा स्वतःला श्रेष्ठ आणि सर्वोत्तम समजणारा मानव प्राणी छोट्या छोट्या गोष्टीवरून जनावरापेक्षा वाईट वागतो. त्याला जात, धर्म, पंथ, भाषा, वर्ण, रंग, लिंग अशा संकुचित भेदांनी पक्क बांधलेला आहे. तो कधी फुलावर दगड टाकतो तर कधी दगडावर फूल फेकतो. मंदिर मस्जिद बांधतो, पण स्वतः इतका ढासळतो की क्षुल्लक कारणावरून जातीय दंगली करतो आणि पिढ्यानपिढ्या नरक यातना भोगत राहतो. गुरुजी सांगायचे, अशी गिधाडाची वृत्ती असणारे अनेक जण आपल्यामध्ये असतात, जे आपल्याला बोटावर नाचवतात व मानवता, बंधुता, एकात्मता विसरून समतेचा, मानवतेचा, प्रेम आणि दयाभावनेचा खून करायला उद्युक्त करतात. त्यांच्या मते प्रत्येकानं प्रत्येकाचं नेमून दिलेलं काम प्रामाणिकपणे आणि व्यवस्थितपणे केलं तर देशातले सगळे प्रश्न संपतील आणि आपण प्रगतीची सगळी शिखरं गाठू. विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, कामगारांनी कारखान्यात श्रम करावे, शेतकऱ्यांनी शेतात घाम गाळावा व मोती पिकवावेत, शिक्षकांनी दर्जेदार शिकवावं, राजकारण्यांनी समाजसेवेचं व्रत अंगीकारावं. जर कुठे वास्तू गणपतीच्या मूर्तीवरची हरळी खाताना मूर्तीला इजा झाली किंवा कोणत्या तरी माती फिरू नये, जर एखादं मेलेलं डुक्कर मशिदीजवळ टाकलं तर हे सगळे कष्टकरी विद्यार्थी, राजकारणी एकमेकांची डोकी भडकवतात. हातात काठ्या कुऱ्हाडी घेऊन एकमेकांचे गळे चिरतात, मुडदे पाडतात, रस्त्यावर सामूहिक बलात्कार होतात. 2002 ते 2005 या 3 वर्षात मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान अहमदनगरला सलग जातीय दंगली झाल्या होत्या. माझी नगरला SP म्हणून 2005 मध्ये पोस्टिंग झाली. ही जातीय दंगलीची शृंखला खंडित करण्याचं आव्हान माझ्यासमोर होतं. मी 3 वर्षातील दंगलीतील गुन्ह्यांचा व आरोपींचा बारकाईने अभ्यास केला. त्यातील 90% आरोपी हे सामान्य कुटुंबातील कष्टकरी होते. त्यात रिक्षा ड्रायव्हर होते, हातगाडीवाले होते, पानटपरीवाले होते, शाळा कॉलेजला जाणारे अनेक विद्यार्थी होते. मी सर्वप्रथम समाजाला विश्वासात घेण्यासाठी जातीय सलोख्याचे कार्यक्रम राबवले. त्यात मौलाना, धर्मगुरू, बौद्ध भिक्खू, पाद्री यांना बोलावलं. धर्माचं खरं स्वरूप जे प्रेम, दया, सेवारूपी आहे, हे या भल्या माणसांनी अधिकारवाणीनं तरुणाईला ऐकवलं. विसर्जनाच्या मार्गावर किमान 30 वेळा पायी चक्कर मारली. दंगल जिथं पेटायची त्या ठिकाणांचा बारकाईने अभ्यास केला व काही धाडसी निर्णय घेऊन 22 अंगांनी बंदोबस्त योजना बनवली. एवढंच काय, ट्रकवरचे DJ बंद केले, काही ठिकाणी नाकाबंदी लावली व प्रवेशबंदी केली. गुंडांच्या मनात जरब बसवण्यासाठी जातीय दंगा काबू योजनेची प्रात्यक्षिकं मिश्र वस्तीत घेतली. त्यामुळे गुंडांनी स्वतःहून नगरहून पलायन केलं व मुंबईतून फोन करून माझ्या अधिकाऱ्यांना आम्ही नगरमध्ये नाही ही खात्री देऊ लागले. एवढंच काय, मी मोहरम दरम्यान मिरवणुकीत निघणाऱ्या टेंभ्यांची उंची कमी करण्याचेही निर्देश दिले. या टेंभ्यांवर काठीनं मारलं जायचं, त्यावर तेलही टाकलं जायचं. या प्रकारामुळे आग लागण्याचा धोका होता. महसूल प्रशासनानं माझ्या या क्रांतिकारी पावलांमुळे दंगल पेटेल अशी भीती माझ्या वरिष्ठांजवळ व्यक्त केली, पण मी जी पावलं घेतली होती त्याचे उद्देश स्पष्ट होते. अल्पसंख्याकांमध्ये माझ्याबद्दल मी विश्वास निर्माण केला होता. जातीय सौहार्दाचं वातावरण शहरात तयार करण्यात मला यश मिळालं. त्यामुळे ज्यावेळी जवळजवळ 75,000 मुस्लिम समुदायाची मिरवणूक एकही गालबोट न लागता दिल्ली गेटच्या बाहेर पडली, तेव्हा मुस्लिम बांधवांनी नगर पोलीस जिंदाबाद अशा कौतुकाच्या घोषणा दिल्या. लातूरला मी SP असताना मराठवाड्यात पूर्णा व जालना येथे मशिदीजवळ बॉम्बस्फोट झाले होते.
त्याचे पडसाद मराठवाड्यात सर्वत्र उमटले होते, मात्र लातूरला त्याची कुठेही प्रतिक्रिया उमटली नाही. एका प्रथितयश वर्तमानपत्रानं सीमा पेटल्या असतानाही ठिणगी पडली नाही असं खास संपादकीय लिहून लातूरमधील जनतेचं व पोलिसांच्या कामाचं कौतुक केलं होतं. व्यावसायिक कामातून मिळालेले हे कौतुकाचे शब्द हे कोणत्याही मेडलपेक्षा अधिक मौल्यवान असतात. कदाचित हा संस्कार गुरुजींच्या शब्दांनी बालपणी माझ्यावर केला होता. त्यांनी एक श्लोक शिकवला होता आणि त्याचा अर्थही सांगितला होता. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै तेजस्विनावधितमस्तु मा विद्वेषावहै. याचा अर्थ असा आहे की आपण सर्वजण एकत्र येऊन सामर्थ्याप्रती ज्ञानसमृद्धीसाठी परमेश्वराची प्रार्थना करूया. आपल्याला परमेश्वरानं एकत्र स्वीकारावं यासाठी त्याला साकडं घालूया. आणि सर्वात महत्त्वाचं मा विद्वेषावहै, आपण एकमेकांचा तिरस्कार द्वेष असूया करणार नाही यासाठी कटिबद्ध होऊया. काही झालं तरी माझी जात, माझा धर्म, पंथ, प्रदेश किंवा माझी भाषा माझ्या इतरांशी असणाऱ्या माणुसकीच्या नात्याच्या आड येणार नाही. मी नेहमी विविधतेचा आदर करेन. 6 आंधळे हत्तीच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागाला स्पर्श करतात आणि त्यांना तो वेगवेगळा दिसतो. जो सोंडेला स्पर्श करतो त्याला तो सापासारखा भासतो. जो पायाला स्पर्श करतो त्याला तो खांब वाटतो. जो पोटाला स्पर्श करतो त्याला तो नगारा वाटतो. जो शेपटीला स्पर्श करतो त्याला तो झाडू वाटतो. जो कानाला स्पर्श करतो त्याला ते सूप वाटतं. कुठल्या तरी डोळस बुद्धीनं तो हत्ती आहे हे समजावून सांगण्याची गरज आहे. सख्खा भाऊ दारुडा असला तर तो ड्रायव्हर म्हणून आपल्याला नको असतो. जर आपल्या जातीचा धर्माचा डॉक्टर चांगले उपचार करीत नसेल तर आपण त्याच्याकडे उपचारासाठी जात नाही. लता मंगेशकर गात आहे की मोहम्मद रफी कानाला गोडवा वाटतो आहे हेच अधिक महत्त्वाचं असतं. त्यावेळी आम्ही त्यांची जात धर्म विचारत नाही. म्हणून विविधता समजून घ्यायची. हाताची 5ही बोटं सारखी असती तर सगळ्या फुलांचा रंग आणि वास सारखा असता. सगळ्या खाद्यपदार्थांना एकच चव असती तर मजा आली नसती. जीवन रटाळ, कंटाळवाणं आणि वेदनादायी बनलं असतं. त्यामुळे विविधता समजून घेतली पाहिजे. तिचा आदर केला पाहिजे. तिच्यावर प्रेम केलं पाहिजे. माध्यमिक शाळेत विचारांचे असे सुंदर सडे शिक्षक मनाच्या पटलावर रोज घालायचे. मेंदूला रोज विचार करायला खुराक मिळायचा. सुतार गुरुजींनी सांगितलेली आणखी एक गोष्ट मला आठवते. या गोष्टीतून सांगितलेला धर्माचा खरा अर्थ आजही माझ्या मनात इतका रुतून बसला आहे की कोणीही कितीही गैरसमज करून द्यायचा प्रयत्न केला तरी मी संभ्रमात पडत नाही किंवा गोंधळून जात नाही. ही गोष्ट एका संत पुरुषाची आहे. एकदा ते नदीमध्ये अंघोळ करीत होते. अंघोळ करता करता त्यांच्या ध्यानात आलं की एक विंचू पाण्यात बुडायला लागलेला आहे. त्यांच्या मनातली कणव, दया, करुणा आपसुकच जागृत झाली आणि त्या विंचवाचा जीव वाचावा म्हणून त्यांनी त्याला स्वतःच्या हातानं उचललं. पण तो विंचूच होता. विंचवानी त्यांच्या हाताच्या बोटांना कडकडून दंश केला. कमालीची वेदना झाली आणि तो विंचू त्यांच्या हातातून पुन्हा पाण्यात पडला, बुडायला लागला. पुन्हा त्यांनी त्याला पाण्यात हात घालून उचललं. पुन्हा उचलल्यावर त्या विंचवानी त्यांच्या हाताचा चावा घेतला. पुन्हा तो हातातून सुटला, बुडायला लागला. पुन्हा त्यांनी त्याला उचललं. असं 4-5 वेळा झालं. ते संत पुरुष त्या सलगच्या दंशानं काळे निळे होऊ लागले. नदीच्या किनाऱ्यावरून एक गृहस्थ हे दृश्य पाहत होता. न राहून तो ओरडला, अहो महाराज, तो विंचू आहे, विषारी आहे. त्यानं 2-3दा अजून तुम्हाला दंश केला तर तुमचा जीव जाईल. तुम्ही असे मतिभ्रष्ट झाल्यासारखे का वागता आहात? त्या करुणाघन संतांनी शांतपणे उत्तर दिलं, अरे तो विंचू आहे, विषारी आहे हे मला माहिती आहे. दंश करणं, वेदना देणं हा त्याचा धर्म. त्याचं जीव वाचवणं, त्याला मदत करणं हा माणूस म्हणून माझा धर्म. तो जर स्वतःचा धर्म सोडत नसेल तर मी माझा धर्म का सोडू? आणि खरंच आज समाजात अनेक विषारी, विध्वंसक विंचू अविरतपणे दंश करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. वातावरण दूषित करतात. स्वतःच्या धर्माचा खोटा अभिमान बाळगतात. धार्मिक प्रवचनाचा जाणीवपूर्वक गैरअर्थ लावतात. गैरसमज पसरवतात. ज्यातून जातीय दंगली पेटतात आणि धर्मात कायमच्या भिंती उभ्या केल्या जातात. त्या कलुषित केलेल्या, भरकटवलेल्या टाळक्यांना धर्माचा खरा अर्थ सांगण्याची गरज आहे. हे खेड्यातले शिक्षक एवढं शहाणपण कसं शिकवायचे हा प्रश्न मला आता पडतो. शिक्षणाबरोबर व्यवहार ज्ञान आलं पाहिजे.
हा त्यांचा आग्रह असायचा. मनाचे श्लोक घोकून घेतले जायचे. प्रत्येक मनाचा श्लोक हा व्यक्तिमत्व विकासाची गुरुकिल्ली आहे. पाढे म्हणण्याच्या स्पर्धा चालायच्या. एका आवाजात म्हटलेल्या कवितांनी शाळेच्या भिंतीतून आवाज घुमायचे. प्रत्येक भिंतीवर सुविचार असायचा. महापुरुषांच्या तसबिरी शाळेच्या प्रत्येक वळणावर प्रेरणा द्यायला सज्ज असायच्या. मराठी कविता वेड लावायच्या. वीररसातल्या कविता अंगावर रोमांच उभ्या करायच्या. निसर्गावरच्या कविता कवीच्या मनातल्या कल्पना हुबेहूब समोर उभ्या करायच्या. निळ्या खाडीच्या काठाला माझा इवलासा गाव, निळ्या खाडीच्या काठाला माझा इवलासा गाव, अजूनही या ओळी मला निळाशार वारणेच्या तीरावरच्या माझ्या हिरव्यागार गावाकडे आपसूक घेऊन जातात. तीरावरच्या माझ्या हिरव्यागार गावाकडे आपसूक घेऊन जातात. धन्यवाद.